कुरुंदवाडमधील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये 14 मार्चला शुभम पाटील आणि शुभम भाट हे दोघे उपचारासाठी दाखल झाले होते. दरम्यान 16 मार्चला मध्यरात्री संतोष माळी यानं दवाखान्यात येऊन शुभम भाट आणि शुभम पाटील यांना किती दिवस ॲडमिट करून घेतलंय असं विचारत सेवेत असलेले डॉक्टर महेश सुरवसे यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर त्यानं अचानक आपल्याजवळील चाकूनं डॉक्टर महेश सुरवसे यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये डॉक्टर सुरवसे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन संशयित माळीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान कुरुंदवाड मेडिकल असोसिएशन आणि सिद्धिविनायक हॉस्पिटल प्रशासन यांनी संयुक्त पत्रकार बैठक घेऊन या घटनेचा निषेध केला. या घटनेच्या निषेधार्थ उद्या शुक्रवारी सकाळी निषेध रॅली काढण्यात येणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर अमित कुमार सुतार, अध्यक्ष कुरुंदवाड मेडिकल असोसिएशन. जी सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये जी 2 दिवसापूर्वी जी घटना घडली त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. तसंच घडलेल्या गोष्टीसाठी जो कारणीभूत आहे संतोष माळी हा आरोपी, त्याला लवकरात लवकर कायदेशीररित्या कडक कारवाई करून त्याच्यावर 307 वगैरे गुन्हे दाखल करून त्याला लवकरात लवकर कडक शासन व्हावी ही आमची स्ट्रॉंग म्हणजे अगदी मनापासून कळकळीची प्रशासनाला विनंती आहे. तसेच ह्या अशा घटना भविष्यात घडू नयेत याच्यासाठी पण आम्ही एक निषेध मोर्चा उद्या कुरुंदवाडमध्ये शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता घेणार आहोत. यामध्ये बऱ्यापैकी सर्व कुरुंदवाडमधले डॉक्टर्स व परिसरातील डॉक्टर्स तसेच नर्सिंग स्टाफ तसेच कुरुंदवाड केमिस्ट असोसिएशनचे सदस्य, लॅब टेक्निशियन असे सर्व पॅरामेडिकल स्टाफ यांच्यामार्फत आपण हा निषेध मोर्चा काढणार आहोत. पालिका चौकातून सुरू होऊन शहराच्या प्रमुख मार्गांवरून फिरून पुन्हा पालिका चौकात रॅलीची सांगता होणार आहे. पत्रकार बैठकीला डॉक्टर अमित माने, डॉक्टर दीपक फोरा, डॉक्टर राजेश पट्टेकरी, डॉक्टर सारंग कोकाटे, डॉक्टर किरण अनुजे, डॉक्टर ऋषिकेश कोकाटे, डॉक्टर आफताब शेख, डॉक्टर उमेश लंबे, डॉक्टर धनंजय पाटील आदी उपस्थित होते.